हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा अथर्वावर अटॅक करणार तेवढ्यात मंजिरी तिच्या खोलीत येते. बघते तर काय तिथे काल काय असतो. तेव्हा मंजिरी बोलते, तू इथे आणि तू इथे का आला, तुला काम सांगितलं होतं ना. तेव्हा काल काय बोलतो की मी तू सांगितल्याप्रमाणे गेलो होतो तिथे, पण तिथे खरा अथर्व आला. मग मी काय करणार. तसा मी कसा बसा तिथून निसटलो, कोणाच्या नजरेत न येता, आणि थेट इथे आलो. इकडे मीरा फुल प्लॅनमध्ये असते. अथर्वने तिला मिठी मारलेली असते आणि मीराच्या हातात तो खंजीर असतो. इकडे मंजिरी बोलते की नाही नाही, खरा अथर्व कसा आला, तो तर पुण्याला जाणार होता ना. एक तर ती मीरा आणि अंबिका काहीतरी प्लॅन करत आहेत. तेव्हा मंजिरी काल बोलते, मला सांग तुला त्या अथर्वने पाहिले नाही ना. तेव्हा काय बोलतो की नाही. तेव्हा मंजिरी बोलते की त्या दोघींच्या मनात काय सुरू आहे ना, काही कळायला मार्ग नाही. तेवढ्यात अंबिका मंजिरीच्या दारापाशी येते आणि बोलते की जोपर्यंत मीरा त्या खोट्या अथर्वला संपवत नाही ना, तोपर्यंत मी या मंजिरीवर लक्ष ठेवते. तेव्हा ती आत जायला लागते. तेवढ्यात बोलते की नाही, मी आत गेली ना तर तिला संशय होईल, ती सावध होईल. तेव्हा अंबिका जादूने तिथूनच बाहेरून बघत असते की मध्ये मंजिरी काय करते. तेव्हा अंबिका आतमध्ये बघते की अथर्व आणि मंजिरी असते, म्हणजे कालकाया आणि मंजिरी असते. तेव्हा मंजिरी कालकायाला बोलत असते की हे बघ, तुला कोणी बघण्याच्या आधी जा तू. तेव्हा ती बोलते की नाही थांब, त्या दोघींच्या डोक्यात काय सुरू आहे ना, कारण आपलं एक चुकीचं पाऊल हे सगळं फिसकटेल, कारण आपली एक चूक येणे सगळं फिसकटेल. अंबिका एकदम शॉक होते आणि ती बोलते की हा मायावी अथर्व मंजिरीसोबत आहे, म्हणजे आत्ता खरे अथर्व मीरासोबत आहे. तेव्हा अंबिका बोलते की नाही, काहीतरी करावं लागेल, नाही तर सगळं काही बिनसेल, मला काहीतरी करावं लागेल. म्हणून इकडे मीरा आणि अथर्व एकमेकांच्या मिठीत असतं. तेव्हा अथर्व मीराला बोलत असतो की मीरा, लग्नानंतर तू केलेला मला पहिला स्पर्श आजही मला आठवतोय. तो स्पर्श फक्त तू मला केला नव्हता, माझ्या आयुष्याला केला होता. तेव्हा मीरा खंजीर टाकणार त्याच्या पाठीत. तेवढ्यात मनात ती विचार करते की मला असं का आठवते की हेच खरे असं का वाटते की हेच खरे अथर्व आहेत. तेव्हा अथर्व बोलतो की आपल्या वेदाला केला होतास मीरा, तो स्पर्श हरवला आहे, तू हरवली आहेस. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, मला भीती वाटते, काळजी वाटते तुझ्या मनात सतत भीती आणि संशय असतो. मीरा, आपले दुरावा निर्माण होतोय. मीरा, तुझ्या मनात जे काही असेल ते सांगत जा मला. मीराला रडायला येत असतं. मीराच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहत असतात. अथर्व तिला बोलत असतो की मीरा, आपण एकत्र प्रॉब्लेमचे सोल्युशन काढू. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. तेव्हा मीरा मनात बोलते की नाही, हा मायावी अथर्व असूच शकत नाही. तेव्हा मीराला खूप रडायला येत असतं. तिच्या हातातला तो खंजीर खाली पडतो. तेवढं तिथे अंबिकाही येते. मीरा खंजीर खाली टाकते. अंबिका पटकन तो खंजीर कॅच करते. मीरा अथर्वला घट्ट मिठी मारते. तेव्हा अंबिका मीराकडे बघत असते आणि मीराला बोलते की मीरा, ऐक ना, तो मायावी अथर्व मंजिरीच्या आत्ता खोलीत आहे. आत्ताच आपल्याला त्याला संपवावं लागेल, चल. तेव्हा मीरा पटकन अथर्वच्या मिठीतून बाजूला होते. अथर्वकडे एक नजर बघते आणि सरळ बाहेर निघून जाते. तेव्हा अथर्व आवाज येतो की मीरा, असं का वागते ही. तेवढ्यात अंबिकाही तिथून गायब होते. इकडे मंजिरी विचारात पडलेली असते की काय करावं ते कळत नाही आहे. तेव्हा ती कायला बोलते की नाही, एक काम कर, तू थेट तुझ्या जागेवर जा आणि तिथून हलू नकोस. तेवढ्यात अंबिका तिथे येते आणि बोलते की मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की तू इथे काय करतेस. तेवढ्यात मीरा घाईघाईने तिथे येते, दरवाजा ओपन करते. तेव्हा मंजिरी खूप घाबरते आणि बोलते की तू. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, हाच आहे तो मायावी अथर्व, संपवून टाक याला. तेव्हा अंबिका तो खंजीर बाहेर काढते. मंजिरी त्या खंजीरकडे बघतच असते. तेवढ्यात मीरा चिडून बोलते की मंजिरी. तेव्हा ती तो खंजीर घेते आणि बोलते की मी तुला सोडणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मार त्याला. तेव्हा मीरा त्याला मारायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते की काल काय पळायला जातो. मीरा त्याचा हात पटकन धरते आणि त्याला बेडवर पाडते. पण कालकाया मीराचाच गळा धरतो आणि तिचा तो खंजीर फेकून लावतो. तेव्हा मीराला तो खाली पडतो आणि मंजिरी बोलते की कालकाया पळ. तेव्हा कालकाया पटकन गॅलरीतून बाहेर पळून जातो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मी त्याच्या मागे जाते. तेव्हा अंबिका बाहेर जाते, बघते तर तो कुठे गायब झालेला असतो, तिला तो दिसत नसतो. इकडे मीराचा खंजीर खाली पडलेला असतो. तेव्हा मंजिरीचंही लक्ष खंजीरकडे जातं आणि मीराचंही. तेव्हा मंजिरी खंजीर बघून मंजिरी पटकन उचलणार. तेवढ्यात मीरा तो खंजीर उचलते आणि मंजिरीवर धरते. मंजिरी थोडी घाबरते आणि अचानकच हसायला लागते.
दचकते, मीराही थोडी दचकते. तेव्हा मंजिरी मीराकडे बघून बोलते, तुम्हाला काय वाटतं या खेळण्याने तुम्ही मला माराल? तेव्हा मीरा बोलते, हे खेळणं नाही, महागौरी मातेचा आशीर्वाद आहे. तेव्हा मंजिरी बोलते, प्रयत्न चांगला आहे तुम्हा दोघींचा, नाही प्रयत्न हा करत राहिलाच पाहिजे. तेव्हा मंजिरी बोलते, पण मला एक गोष्ट सांग मीरा, माझा सगळा डाव कसा होता? चांगला होता ना? खरा अथर्व कोण, खोटा अथर्व कोण हे शोधणं केवढं मोठं आव्हान होतं तुझ्यासाठी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, खेळ वाटतो तेवढा सोपा नाही आहे, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण एक चुकीने सगळं संपेल. खोटा अथर्व आणि मोठा अथर्व, खरा अथर्व यातला फरक तुला कळणार नाही. तूच विचार कर, तू जर खोटा अथर्व समजून खऱ्या अथर्वला मारलं तर हे पाप, हे दुःख घेऊन तू कशी जगशील मीरा? तेव्हा मंजिरी तिच्यावर हसत असते आणि विचारत असते की कसं जगशील. तेव्हा मीरा थोडी दचकते आणि बोलते की तू माझी काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी कर, कारण तुझा हा डाव आणि त्या मायावी राक्षसाचा अंत मीच करणार आहे. मीरा तिथून निघून तर जाते, पण मंजिरीला खूप राग येतो. ती खूप चिडचिड करत असते. इकडे काल काय त्याच्या जागेवर येऊन बसतो. अंबिकाही तिथे येते, पण अंबिकाला तो दिसत नसतो. अंबिका इकडून तिकडून शोधते, पण तिला तो दिसत नाही आणि ती तिथून गायब होते. मीरा इकडे तिच्या खोलीत यायला निघते. इकडे अंबिका मीराकडे येते आणि बोलते की मीरा, अगं मी त्या मायावी अथर्वला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण अगं तो कुठेतरी गायब झाला. ताई तो मायावी आहे, ताई त्याला गायब व्हायचं असतं तर तो बाल्कनीतून नसता पळून गेला. तेव्हा अंबिका बोलते की तू इथे जवळपासच कुठेतरी असेल, कारण की तो मंजिरीच्या म्हणण्यावरून ये जा करत होता, तो लांब गेला नसेल. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, तो मायावी अथर्व बाहेर आहे, म्हणजे खरे अथर्व आहेत घरात आहेत. तेव्हा मीरा इमोशनल होते आणि बोलते की ताई, आज माझ्याकडनं खूप मोठं पाप झालं असतं गं, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. पण मला जाणवलं होतं की ते वेदाचे बाबाचे. पण मला आजीचे शब्द आठवले की प्रतिमा इतकी खरी वाटते की ती खऱ्यापेक्षाही खरी वाटते. तेव्हा मीरा बोलते, ताई आज जर वेदाच्या बाबांचा माझ्या हातून खून झाला असता तर मी. तेव्हा मीरा बोलते, ताई मी आलीच. तेव्हा अंबिका बोलते, आता त्या मायावी राक्षसाला शोधावं लागेल, कुठे येतो. इकडे मंजिरी मार्जरीकडे जाते आणि बोलते की मार्जरी, सगळं उघड पडलं आहे. मीरा आणि अंबिकाला कालकायाबद्दल कळलं आहे. आज तर त्यांनी दिव्य खंजीर आणला होता कालकायाला मारायला, पण वेळ चांगली होती, पण तो तिथून पळून गेला. मार्जरी, मला वाटतं आजच योग्य संधी आहे की दुसरा डाव आखायची, कारण अजूनही मीराला आणि अंबिकाला खरा अथर्व कोण आहे, खोटा अथर्व कोण आहे याच्यातील फरक कळण्याला अवघड जाईल. तेव्हा मार्जरी बोलते, पण त्यावेळी खऱ्या अथर्वला आपल्या ताब्यात घेऊन कालकायाला मीराकडे पाठवायला हवं. तेव्हा मंजिरी बोलते, पण त्याचा काय उपयोग, कारण मीराचं बाळ तर अथर्वपासून असायला हवं ना. तेव्हा कालकाया बोलतो की हो, मी फक्त भावना निर्माण करू शकतो, पण त्यापुढे. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी आणि कालकाया, तुम्ही दोघांनी आता बाळाचा विषय सोडून द्या, तो विचार इतका क्लिष्ट झाला आहे, आता त्यावर काहीही केलं तरी काहीही उपयोग होणार नाही. आपल्याला आता एकच गोष्ट महत्त्वाची, तो खंजीर आपल्याला काहीही करून मिळवायला हवा. तो खंजीर जर दिव्य असेल, महागौरीचा आशीर्वाद असेल तर तो नक्कीच घात करणार. तो खंजीर साधा नाही, तो नाश करू शकतो. कालकाया, फक्त एक काम कर, मीराकडून तो खंजीर काढून घे आणि माझ्याकडे आणून दे. इकडे खरा अथर्व डॉक्टरांना फोन लावतो आणि बोलतो की काही दिवस झाले मीरा एकदम विचित्र वागते घरात, म्हणजे मला वाटलं होतं की मी एकटं हँडल करू शकेल, पण आय नीड युअर हेल्प डॉक्टर. मला काळजी या गोष्टीची वाटते की या सगळ्या गोष्टींचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम नको व्हायला, आणि मला तिच्याकडे हा विषय कसा घेऊ हे समजत नाही आहे. तुम्ही घरी व्हिजिट देऊ शकता का? इज दॅट पॉसिबल? तेवढ्यात मीरा येते. मीरा रडत असते. तेव्हा अथर्व बघतो आणि डॉक्टरांना बोलतो की मी बोलतो तुमच्याशी नंतर, आय कॉल यू. आणि तो फोन ठेवतो. मीरा पळत पळत अथर्वकडे जाते. मीरा अथर्वला मिठी मारते. अथर्वला कळतच नाही. तो मनात बोलतो की मीरा अशी का वागते. तेव्हा तो मीराला विचारतो की मीरा काय झालं, हे बघ तू सांगितलं नाही तर मला कळेल कसं, नाहीतर आपण सोल्युशन कसं काढू. तेव्हा मीराला गिल्ट असतो की तिने आज तिच्या हातून जे काही घडलं असेल, पण ती वचन स्वतःला देते की मी नेहमी तुमचं रक्षण करेल. तेव्हा अथर्व बोलतो की इट्स ओके, शांत हो, नको घाबरू. तेव्हा अथर्व मनाशीच बोलतो की मी तुला असं राहू देणार नाही. मला आधीची माझी पहिली मीरा हवी आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तेवढ्यात कालकाया त्या दोघांना एकत्र बघतो. कालकाया पुन्हा त्याच्या जागेवर येतो. मंजिरी येते आणि बोलते की कालकाया, आता तुला तुझं एक काम करायचं आहे, नीट शांतपणे ऐक. तेव्हा कालकाया बोलतो की इतकं दिवस मी नीट शांतपणे निमूटपणेच ऐकत होतो, पण काय झालं, आज त्यांनी माझा जीव घेतला असता. तेव्हा मंजिरी बोलते की तू स्वतःला इतकं कमकुवत समजतोस, 2 स्त्रियांकडून मरशील तू. तेव्हा कालकाया बोलतो की त्यातली एक पवित्र आत्मा आहे असं तू म्हणाली होतीस ना. तेव्हा मंजिरी बोलते तू कोण आहेस, तू एक राक्षस आहे, तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा कालकाया बोलतो माझा स्वतःवर विश्वास आहे, त्यांच्यावर नाही, त्यांची शक्ती मला माहीत नाही. तेव्हा मंजिरी बोलते पण मला माहिती आहे ना, ती तुझं काहीही बिघडू शकणार नाही, पण एक गोष्ट विसरू नकोस, तुला तुझा बळी हवा आहे ना. तेव्हा कालकाया लगेच अनन्या आठवते. तेव्हा
तो बोलतो की सांग काय करायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की एक गोष्ट ऐक, आपण नेहमीच आपलं काम अथर्व ऑफिसला गेल्यावर करतो आणि आता जर तसं केलं तर त्यांना संशय येईल. आज अथर्व ऑफिसला जाणार नाही, त्यामुळे आपल्याला ते काम आत्ता इथेच पूर्ण करायचं आहे. तेव्हा ती बोलते की मी काय सांगते ते नीट ऐक आणि ती तिचा पूर्ण प्लॅन काल कायला सांगत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.